जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 6वा चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची काळे माणूस गोरे होईना वनाळास यज्ञ चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण। श्रीराम समर्थ। श्री समर्थानी दशक 14वा ज्याचं नाव आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास 6वा चातुर्य लक्षण नाम या समासाचं विवरण आज समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। समर्थानी या समासामध्ये चातुर्याची लक्षणं सांगितलेली आहे। चातुर्य लक्षणं कोणती आहेत ते समर्थ या समासामध्ये सांगत आहेत। म्हणजे समर्थांनी दासबोधाची रचना जी केली आहे त्यामध्ये मनुष्याच्या सर्वांगीण प्रगतीचा सर्वांगीण उन्नतीचा उत्कर्षाचा विचार केलेला आहे। कारण मनुष्य एकांगी मनुष्य असणं हे समर्थांना मान्य नाही। बहुगुणी असला पाहिजे, बहुअंगी असला पाहिजे, त्याच्यात नानाविध प्रकारचे उत्तमोत्तम गुण असले पाहिजेत। कारण समर्थ म्हणतात या समाजामध्ये आपल्याला जर उत्तम कार्य करायचं असेल तर आपला सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे। कारण सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचा परिचय होणे गरजेचं आहे। मग समर्थ इथे सांगतात आहे रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची। म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे की आपलं रूप लावण्य अभ्यासिताने आपलं रूप आणि लावण्य हे गुण जे आहेत रूप आणि लावण्य हे जे गुण आपल्यामध्ये आहेत ते अभ्यासाने साध्य होत नाहीत। म्हणून प्रथम ओवीमध्ये म्हटलेलंच आहे रूप लावण्य अभ्यासिताने म्हणजे ते अभ्यासाने प्राप्त होतं का? रूप आणि लावण्य हे अभ्यासाने आपल्याला मिळते का? किंवा हे गुण आपल्याला अभ्यासाने साध्य होतात का? तर नाही, हे गुण आपल्याला अभ्यासिता नाहीये, हे अभ्यासाने साध्य होत नाहीत। कारण समर्थ म्हणतात सहज गुणास न चले उपाय। कारण का? कारण ते जन्मजात असतात। जन्मापासून आपल्याजवळ रूप आणि लावण्य आलेलं असतं। कोणी गोरं असतं, कोणी सावळं असतं, कोणाचा रंग डार्क असतो। प्रत्येकाचा रंग हा वेगवेगळा असतो। प्रत्येकाचं लावण्य रूप लावण्य हे वेगवेगळं आहे आणि ते अभ्यासाने आपल्याकडे येत नाही तर आपल्याकडे ते जन्मजात प्राप्त झालेलं असतं। आणि म्हणून म्हटलेलं आहे सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची। मग समर्थ म्हणतात तेथे काही उपाय चालत नाही, म्हणून काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची। म्हणून समर्थ म्हणतात अगांतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न आपण केले पाहिजेत। अगांतुक गुण प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलंय आपल्याला माहित आहे की जगाच्या पाठीवरचा कुठलाही मनुष्य हा संपन्न प्रिय नाही। म्हणजे सगळे त्याला संपन्नता आहे का? नाही। मग ती संपन्नता त्या संपन्नतेमध्ये त्या समर्थ म्हणतात आहे पैसा असो, सुख असो, भौतिक सुख असो, सगळं काही आलं तर सगळं एका ठिकाणी आहे का? नाही। ज्याच्याजवळ एक आहे त्याच्याजवळ दुसरं नाही, दुसरं आहे तर तिसरं नाही। म्हणजे समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे भौतिक सुख काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते सोडून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, आपला जन्म कशासाठी आहे, कारण आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, परलोकामध्ये आपल्याला जायचं आहे। मग समर्थ म्हणतात आहे की आमचं घर असं हवं, घरासमोर कार हवी, बँकेमध्ये भरपूर पैसा असावा, आरोग्य उत्तम असावं, 4 लोकांची ये जा आमच्या घरी असावी, ज्या भागात आम्ही राहतो त्या भागात आमचं नावलौकिक असावं, सगळ्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, मग तुम्ही केलेल्या कृतीबद्दल लोकांनी तुम्हाला शाबासकी द्यावी, लोकांना आम्ही मदत करावी, आपल्या घरी असलेल्या पाहुण्यांना आपलं वैभव दाखवून आपल्या आंतरिक सृष्टीता आपण प्राप्त करावी अशी अभिलाषा कुठल्याही गृहस्थाला असते। कुठलाही गृहस्थ असू दे त्याला वाटतं माझ्याकडे सगळ्या गोष्टी असाव्यात, सगळी माणसं माझ्याकडे यावीत, माझ्याकडे सगळ्या भौतिक गोष्टी ह्या काय असाव्या, संपन्न प्रत्येक माणसाला असं वाटतं। परंतु समर्थ म्हणतात उलट अतिथीद्वारी आला अन्न नसल तर आज
सत्व जाईल. आपल्याकडे जर अतिथी कुणी आला असेल आणि आपल्याला काही दिलं नाही, त्याला आपण काही दिलं नाही, देऊ शकलो नाही, तर आपल्याला खूप खेद वाटतो. कारण समर्थ म्हणतात आहे की आपल्याला भौतिक सुखाचे जे साधन आहेत, विषय आहेत, ते सगळे सुखाचे साधन हे विषय आम्हाला मिळावेत. फक्त त्याला मात्र समर्थ म्हणतात आहे त्यात काहीच शंका नाही. प्रत्येकाला वाटतं घरी पैसा असावा. जोडोनिया धन उत्तमे वारे उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आम्ही जोडावं धन, पण समर्थ म्हणतात आहे उत्तम व्यवहाराने, नीतीच्या व्यवहाराने, कुणालाही लुटू नये, कुणालाही मारू नये, कोणालाही लुबाडू नये, कोणालाही फसवू नये. तर आम्ही आमच्या कष्टाच्या भरोशावर, आमच्या मेहनतीच्या भरोशावर आम्ही ते धन प्राप्त करावं. कारण नसावं असं कोणी म्हटलं की धन असावं प्रत्येकाला वाटतं. धन नको असं कोणीच म्हणत नाही. धनाची अभिलाषा नको असं कोणीच नाही. समर्थ म्हणतात आहे की प्रत्येकाला धन व्हावं, समर्थांची कृपा आहे म्हणून ते प्राप्त झालंय असं समजावं. मग हे धन समर्थ म्हणतात समाजाच्या झालेलं वैभव जे आहे आपल्याला प्राप्त झालेलं, हे समाजाच्या कल्याणासाठी, जनाच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी करावं त्याचा उपयोग. म्हणून समाजामध्ये आम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त व्हावं असं सर्व संतांनी एकमुखाने सांगितलं आहे. आम्ही ज्यांना आदर्श मानतो असे आमचे प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती हो. या सगळ्या महापुरुषांच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर यांच्याकडे अर्थाची संपन्नता खूप होती, कारण ते राजपुत्र होते. आणि बघ धन नको असं नाही, धनाची अभिलाषा नको. श्री रामचंद्र अयोध्येचे राजे, संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्यांच्या अधिपत्याखाली होतं. परंतु तरी सुद्धा आपल्या भावासाठी, आपल्या आईच्या इच्छेसाठी, आपल्या वडिलांच्या वचनाच्या पालनासाठी त्यांनी ते सगळं राज्य सोडून दिलं आणि त्या राज्याचा त्यांनी त्याग केला आणि 14 वर्ष त्यांनी वनवासात काढले हो. याचा अर्थ असा की यांच्याकडे सगळी संपन्नता असताना सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत. कारण अंतःकरणामध्ये अभिलाषा नव्हती. माणूस सोडू शकत नाही हो कधी. एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त आहे आणि आम्ही ती सोडायची इच्छा करत नाही, ते सोडू शकत नाही, कारण त्याला त्या गोष्टीची अभिलाषा असते. ती आमच्याकडे असावी ही आंतरिक इच्छा असते. म्हणून सोडताना आपल्याला दुःख होते. परंतु श्री प्रभू रामचंद्रांचा विचार केला तर जेव्हा त्यांच्याकडे असा प्रश्न आला होता की उद्या तुम्ही अयोध्येचे राजे होणार, म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जे चेहऱ्यावरचे जे स्मित होतं ते स्मित वनात जाताना सुद्धा कायम होतं. कारण दुसऱ्याच दिवशी त्यांना सांगितलेलं होतं की उद्या तुमचा राज्याभिषेक होणार आहे आणि नंतर कळालं की उद्याच तुम्हाला हे राज दरबार सोडून जावं लागणार आहे वनवासासाठी 14 वर्ष. तरी सुद्धा त्यांचं स्मित हास्य जे ते हसू होतं ते मात्र त्यांचं कायम होतं. मग तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व संपन्नता होती, पण कुठल्याही गोष्टीची अभिलाषा नव्हती, फक्त धर्मासाठी कार्य. आणि म्हणून या महापुरुषांचं नाव यावत दिवाकर चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे नाम राहणार आहेत. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहेत की संपन्नता प्राप्त करा. संपन्न राहू नका असं नाही म्हटलंय. भरपूर संपत्ती प्राप्त करा, पण ती अभिलाषी सांभाळू नका. मग त्या संपन्नतेसाठी समर्थ म्हणतात समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करावी, संसार सुखाचा करावा, तो उत्तम करावा, चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, गृह संपन्न आपलं व्हावं. जगात उगाच प्रतिष्ठा होत नाही, पैसा उगीच प्राप्त होत नाही. हे सगळं प्राप्त होतं ते फक्त सद्गुणाच्या उपासनेत. आणि म्हणून समर्थाने 2 प्रकारचे गुण सांगितले आहेत. त्या 2 प्रकारच्या गुणांचा आपण आज विचार करणार आहोत. आणि त्या सगळ्या दोन्ही गुणांमध्ये कुठले गुण आम्ही प्राप्त करू शकलो आणि कुठले करू शकत नाही याचं वर्गीकरण समर्थाने केलेलं आहे. मग समर्थ म्हणतात ते अभ्यासाने प्राप्त करावं का? आणि जे प्राप्त करू शकत नाही त्याला आहे तितके देवाचे असं म्हणावं. जी गोष्ट आमच्याकडे नाही आहे ती प्राप्त होणे यामध्ये अभ्यास आहे. आणि जी प्राप्त नाही आहे आणि अभ्यास करून सुद्धा आम्हाला ती प्राप्त होऊ शकत नाही तिला प्रारब्ध असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रारब्ध स्वीकारावं लागतं, ते आहे ते मान्य करावं.
प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ विन रामा मज कंठवेना. प्रारब्ध माझे सहसा टळेना. मग समर्थाने पुढे म्हटलंय, प्रारब्ध माझं काही ते सुटत नाही. मग ते प्रारब्ध पुढच्या जन्मी पुन्हा जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर या जन्मी तशा प्रकारची उपासना करावी, तशा प्रकारची आराधना करावी. आणि म्हणून समर्थाने या समासाची सुरुवातच मुळामध्ये एक अप्रतिम ओवीने केलेली आहे. समासाचं नावच कसं आहे हो? चातुर्य लक्षण. चातुर्य, चातुर्य याचा अर्थ चतुरता, कुणाला फसवणे असा घेऊ नये. चातुर्य हा गुण आहे आणि त्या चातुर्याची लक्षणं कोणती आहेत ते इथे समर्थ सांगत आहेत. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय की ही सगळी गुण आपण अंगीकारावेत आणि आपलं जीवन आपण धन्य करावं, जीवन अधिकाधिक संपन्न करावं. आणि म्हणून म्हटलं आहे, रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोहे आगंतुक गुणाची. मग समर्थाने इथे 2 गुण सांगितलेले आहे. कोणते आहेत? तर एक आहे रूप आणि दुसरा आहे लावण्य. मग अभ्यासिताने सहज गुणासी नचले उपाय, पहिला गुण, याला सहज गुण म्हटले. सहज गुण याचा अर्थ सहजन्मलेला. सहजन्मलेला म्हणजे जन्मजात, जन्म झाल्यानंतर आपल्याला जो प्राप्त होतो त्याला सहज गुण असं म्हटलेलं आहे. जन्माने मला काय प्राप्त झालेले होते? काय प्राप्त होते? तर रूप, लावण्य हे मला जन्मानं प्राप्त होतं. नाक सरळ असावं हे आपल्या हातात नाही, कितीही सरळ केलं तरी ते तसंच राहणार. डोळे निळे असावे आपल्या हातात नाही. रंग गोरा असावा की काळा असावा आपल्या हातात नाही. उंच असावा की ठेंगणा असावा हातात आपल्या आहे का? नाही. मग ज्या गुणांचा जन्म आमच्या जन्मासह होतो म्हणून त्याला सहज गुण असं म्हटलेलं आहे. मग समर्थ म्हणतात, जरा जरी आपण प्रयत्न सुद्धा करून शेवटी मुळाकडे येतात. म्हणून ब्युटी पार्लर बघा निर्माण झालेले आहेत. आपले स्त्रियांचेच वेगवेगळे निर्माण ब्युटी पार्लर आहेत. आता स्त्रियांचंच नाही पुरुषांचं सुद्धा आहे. किती ते सौंदर्य खुलवावं, किती मेकअप करावा, समारंभापुरतं ते शिल्लक राहतं, 2 तासानंतर मेकअप उतरतो. मग आपला चेहरा जो ओरिजिनल आहे तो दिसायला लागतो. मग सारखं सारखं आपल्याला मेकअप करत राहावं लागतं. तो मेकअप हा जो करणं आहे, समर्थ म्हणतात तो मेकअप आहे तो तुमचा आहे. दर्शनी उत्तम दिसावं, दिसायला चांगलं असावं, पण हा जो मुळातला गुण आहे तो जन्मजात आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. काही काळी आहेत, काही गोरे आहेत, काही सुंदर आहेत, काही सामान्य आहेत. प्रत्येक प्रांतानुसार, प्रदेशानुसार त्यांच्या सौंदर्याची प्रत्येकाची व्याख्या ही बदललेली आहे. आणि त्यामुळे आम्ही ज्याला सुंदर म्हणतो त्याला लोक सुंदरच म्हणतील असं म्हणता येणार नाही. कारण ज्याला आम्ही कुरूप म्हणतो त्याला सुद्धा लोक सुंदर म्हणतील. मग कुरूपता आणि सौंदर्य हे तुमच्या नजरेचा भाव आहे. मुळामध्ये परमेश्वराने जसं बनवलं आहे तसंच चांगलं आहे. आता गुलाबाचं फूल घ्या, गुलाबाचं फूल गुलाबासारखंच असलं पाहिजे. मोगऱ्याचं फूल मोगऱ्यासारखंच असलं पाहिजे. ती भगवंताची निर्मिती आहे. भगवंताने दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी काहीतरी वैशिष्ट्य टाकलेले आहे. म्हणून समर्थ म्हणतात, चमेलीचं फूल बघा, जुई, जाई किती छोटी फुलं आहेत. जास्वंद बघा किती मोठं फुल आहे. एकाकडे रूप आकर्षित करतो तर दुसऱ्याकडे गुण आकर्षित करतो आहे. रूप आणि गुणांच्या मागे माणूस लागलेला आहे. आणि समर्थ इथे म्हणतात आहे म्हणून तुम्ही रूप आणि गुण यामध्ये तुम्ही रूप बदलू शकत नाही. गुण बदलवू शकता. म्हणून तो गुण कोणता आहे तर समर्थ म्हणतात, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. आपल्याला जे जन्मजात प्राप्त झालेलं आहे ते आपण बदलू शकत नाही. परंतु समर्थ म्हणतात आहे काय बदलू शकतो तर काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. मग सोय याचे अर्थ आहे काय तर कल्याण असा होतो. आणि कल्याणाचा विचार आगंतुक गुणांशी आहे. जे गुण आपल्याला अभ्यासाने प्राप्त होतात, अभ्यासाने मनुष्य समर्थ होतो, अभ्यासाने मनुष्य प्रसिद्ध होतो, अभ्यासाने माणसाला प्रसिद्धी मिळते, प्रतिष्ठा मिळते आणि त्यातून पैसा मिळतो, त्यातून सुखाची साधनं मिळतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ शकतात त्यांचा अभ्यास करा. म्हणून पुढे म्हटलंय, काळे माणूस गोरे होईना, वनाळासा यज्ञ चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. मग आता सहज गुणाचा विचार केलेला आहे.
सहज गुणांची उदाहरणं दिलेली आहे. समर्थ म्हणतात या जगामध्ये जो मनुष्य काळा आहे, म्हणून म्हटलंय काळे माणूस गोरे होईना. काळा मनुष्य आहे, गोरा नाही होऊ शकत. काय करायचं ते करा. बरं, गोरा मनुष्य तो सुद्धा काळा नाही होऊ शकत. म्हणजे किती प्रकारच्या ॲडव्हर्टाईज प्रमाणे आपण त्या साधनांचा वापर करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती साधनं ॲडव्हर्टाईज पुरतीच चांगली दिसतात. नंतर आपल्या जीवनाशी त्याचा फारसा फायदा होत नाही. हे आपल्या प्रचितीस आलेलं आहे. आणि म्हणून स्वच्छता म्हणून साधनांचा वापर करावा. काळ्याचा गोऱ्या होण्यासाठी साधन उपयोगी नाहीत. आणि म्हणून समर्थ म्हणतात काळे माणूस गोरे होईना, वनाळास यज्ञ चालेना. म्हणजे जुन्या काळामध्ये देवी नावाचा असा प्रकारचा एक रोग होता. व्रण असायची चेहऱ्यावर त्याची बघा. ते व्रण जातही नव्हतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण. म्हणजे जन्मजात काही लोक मुकी असतात हो, काही बधीर असतात, तर काही अंध असतात. आम्हाला कल्पना आहे समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत, त्यांची लाखोनी संख्या आहे की त्यांना जन्मजात परमेश्वराने त्यांना वाचाच दिलेली नाही. ते बोलू शकत नाहीत. मग डॉक्टरकडे आम्ही जातो, त्याच्यावर उपचार करतो. मग डॉक्टर सांगतो याला ऐकू येत नाही, म्हणून याला बोलता येत नाही. काही लोकांना ऐकू येतं पण त्यांच्या वाचेमध्ये दोष असतो, ते बोलू शकत नाही, त्यावर उपाय नाही. याला सहज गुण म्हटलेलं आहे. काहीतरी आगंतुक गुण प्राप्त केले पाहिजेत. म्हणून ज्या लोकांमध्ये अशी कुठली तरी जन्मजात कोणता तरी कमीपणा दिसत असेल तर त्या लोकांनी वेगळ्या कामामध्ये इतकी प्रगती केलेली पाहायला मिळते की त्याला तोड नाही. एखादा उंचीने कमी असेल तर त्याने उंची वाढवण्याच्या प्रयत्नापेक्षा त्याने गुणांकडे वळवल्यामुळे ते लोक इतके गुणवान होऊ लागले आहेत की जे उंच आहे ते सुद्धा त्यांच्या समोर ठेंगणे झालेले आहेत. म्हणून गुणांची उंची वाढवा असा आग्रह समर्थ धरतात. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थाने, आंधळे डोळस होईना बधीर ते ऐकेना, पांगुळ पाय घेईना हा सहज गुण. मग जसा काळा माणूस गोरा होत नाही, मग एकदा का ते देवी येऊन गेल्या की त्याचे व्रण जे आहे ते लवकर काही जात नाही, तसं समर्थ म्हणतात तोच आहे सहज गुण. मग समर्थाने पांगुळ पाय होईना. मग आंधळा माणूस, पुढे म्हटलंय आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही, माणूस ऐकू शकत नाही, पांगळा माणूस चालू शकत नाही, हा त्याचा सहज गुण आहे. मग समर्थाने सांगितलेलं आहे की कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. मूर्खपणा सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. मग समर्थाने म्हटले त्याप्रमाणे कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगावी. म्हणजे त्याप्रमाणे कुरूपतेची कितीतरी लक्षणे सांगता येतील. पण मूळ जर रूप आणि लावण्य असते त्यातच बदल होऊ शकत नाही. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थाने, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. मग पण समर्थ म्हणतात अवगुण सोडता येतात, उत्तम गुण जे आहे ते अभ्यासाने प्राप्त करता येतात. आणि शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे मूर्खपणा सांडिता जाते, शहाणपण शिकता येते. काय सांगितलंय? मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. म्हणजे मूर्खपणाचा त्याग केला तर ते जातं आणि शिकल्याने शहाणपण येऊ शकतं. कारभार उद्योगधंदा करू लागल्यावर त्यातील सर्व काही बारकावे काय होतात, हळूहळू आपल्याला कळू लागतात. आणि म्हणून म्हटलंय मान्यता वडे जीवी, तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विना उंच पदवी कदापि नाही. माणसाला मोठेपणा मनापासून आवडते, मग त्याची उपेक्षा का करावी. चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने की आम्हाला समर्थ म्हणतात अवगुण सोडता येतात. जर माणसाने विचार केला ना तर अवगुण सोडण्याचा, तर माणूस अवगुण सोडू शकतो. कारण किती अवगुण आमच्यामध्ये आहेत. दुर्गुण सोडताना तो जन्मजात आलेलाच नाही, जो जन्माने लागलेला आहे तो सहज गुण म्हटला जातो.
तो गुण किंवा अवगुण असेल, नंतर चिकटलेला आहे, तो आम्हाला काढता सुद्धा येतो. पण ती काढण्याची मानसिकता आमची असली पाहिजे. आमची मानसिकता ती नसते आणि आम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टी असल्या पाहिजेत असे आपल्याला वाटतं. मग आपल्या शरीराला तशी सवय करून दिलेली असते, म्हणून त्याच्यावर आपण प्रेम करतो आहे. म्हणून म्हटलंय, मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विना उंच पदवी कदापि नाही. मग माणसाला मोठेपणा मनापासून आवडतोच हो, मग त्याची उपेक्षा का करावी? कारण चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून म्हटलंय, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की समाजामध्ये प्रतिष्ठा ही चांगल्या गुणांना आहे. मान्यता लोक देतात ते तुमच्या अंगी असलेल्या गुणांना. म्हणून इथे मान्यता आवडे जीवी. प्रत्येकाला आपल्याला मोठेपणा मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, पण त्यानुसार आपली कृती काही घडत नाही. मोठेपणाची हाव असणे किंवा मोठेपणा प्राप्त करण्याची इच्छा असणं, परंतु मोठेपणासारखं काम नसणं, हे बरोबर नाही. म्हणून आम्ही चांगल्या गोष्टी संपादन केल्या पाहिजेत. मग त्या कला असतील, गुण असतील, ज्ञान असेल, या गोष्टींची आपण उपासना केली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या नरदेहामध्ये आल्यानंतर तुमची काय इच्छा आहे, तर नरदेह म्हणजे कल्पतरूसारखा आहे. त्या कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर आपण जी कल्पना करू ती गोष्ट आम्हाला प्राप्त होते. मग असा आम्हाला नरदेहरूपी कल्पतरू प्राप्त झालेला आहे. इतर प्राण्यांचा देह हा कल्पतरू म्हणता येणार नाही, कारण इतर प्राण्यांना स्वतःची प्रगती करताच येत नाही, कारण त्यांचं मन बुद्धीचा तेवढा विकास झालेला नाही. म्हणून जगाच्या पाठीवर माणसाचा फक्त मेंदू सर्वात प्रगल्भ आहे आणि म्हणून माणसाने सर्वात जास्त प्रगती केली आहे. मग माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर, देह मिळाल्यानंतर, नरदेह, समर्थ म्हणतात नरदेह मिळाल्यानंतर आम्ही आमचं सार्थक केलं नाही तर त्या नरदेहाला प्राप्त करून तरी काय फायदा? हातामध्ये चिंतामणी यावा आणि आपण तो दगड म्हणून फेकून द्यावा अशी अवस्था होईल. मग सोन्याला फेकून द्यावं आणि सोन पितळ जवळ करावं अशी अवस्था होईल. कल्पतरू प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण त्याच्या मुळावर कुऱ्हाडीचा घाव घालावा अशी अवस्था प्राप्त होईल. म्हणून अमृत मिळाल्यानंतर आपण ते फेकून द्यावं अशी अवस्था होईल. म्हणून माणसाला संसार सुखही मिळेल, संपत्ती प्राप्त होईल, मान प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि शेवटी नरधन्य ही धन्य होण्यासाठी मोक्षही प्राप्त होईल. तो चारही पुरुषार्थ सिद्ध करून आपल्या जीवनाचं सार्थक करतो. आणि म्हणून नराचा नारायण झाला पाहिजे. आणि नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य फक्त नरदेहात आहे. म्हणून समर्थ म्हणतात, संत कबीर म्हणतात, पशुच्या चामड्यांचा सुद्धा उपयोग आहे. नराचा नारायण झाला पाहिजे. माणसाच्या चामड्याचा काही उपयोग नाही हो. आज गेला उद्या जाळून टाकतात, काही उपयोग नाही नरदेहाचा. परंतु त्या नरदेहामध्ये येऊन आम्ही नराचा नारायण होऊ शकतो. नराने जे ठरवले की मला हे प्राप्त करायचं आहे तर त्याला ते प्राप्त होऊ शकेल. विद्या त्याची इच्छा असेल तर ते प्राप्त होईल, कला त्याची इच्छा असेल तरही ते प्राप्त होईल, धन त्याची इच्छा असेल तर सुद्धा ते प्राप्त होईल. मग समर्थ म्हणतात, सुख त्याची इच्छा असेल तरही ते प्राप्त होईल. म्हणून म्हटलेले आहे, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. म्हणजे जी इच्छा असेल ती माणसाला प्राप्त होईल, पण ती माणसालाच होईल. तरी सुद्धा माणसं खाऊन पिऊन आराम करून माणसं नुसतं आयुष्य गमवतात. समर्थ म्हणतात, माणसाने आपलं जीवन किती निकृष्ट केलं आहे आणि दुसऱ्या माणसाने आपलं जीवन किती उत्कृष्ट केलंय. दोन टोकं पाहतो आपण. आम्ही कसं राहिलं पाहिजे हे ज्याला कळतं तो खऱ्या अर्थाने तो धन्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मूर्खपणा टाकता जाते, अभ्यास केल्याशिवाय काही नाही. तुकोबाराय म्हणतात, प्रयत्नाने माणसांना सगळं काही प्राप्त होतं. समर्थाने तर प्रयत्नवादाला इतकं महत्त्व दिलेलं आहे की समर्थाने एवढं प्रयत्नवादाला महत्त्व कोणीच दिलेलं नाही. ते म्हणतात, रेखा तितकी पुसून जाते, हातावरच्या रेषा सुद्धा पुसून जातात. अनेक लोक भविष्याला महत्त्व देतात, पण समर्थ म्हणतात, रेखा तितकी पुसून जाते, पण त्यासाठी प्रयत्न पाहिजे. त्या पुरुषाने, त्या नराने कुठलं ध्यान केलेलं आहे ते त्याला प्राप्त आहे.
मी नरदेह प्राप्त करून नराचा नारायण व्हायचं, की मी नरदेहामध्ये पशुप्रमाणे वागायचं, ज्यांचं त्याने ठरवलं पाहिजे, ठरवायचं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये ज्या कृपा मानल्या जातात त्यामध्ये शास्त्र कृपा, दंत कृपा, संत कृपा, धर्म कृपा, देव कृपा, मातृपितृ कृपा, या सगळ्या कृपांमध्ये सर्वश्रेष्ठ कृपा म्हणजे आत्मकृपा मानली जाते. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी माझ्यावर प्रसन्न व्हावं, मी माझ्यावर खुश व्हावं, मज कळावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मला सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकतो मी, सगळ्या गोष्टी सिद्ध करण्याचा काय आहे, अधिकार आहे. मग समर्थ म्हणतात आहे की पुढे समर्थांनी दिलेलं आहे की बहुसाल खेळ कामा नये रे, त्यांना पाठ करायला लावतो. सदालस्य खोटा समस्तांसी बांडेल तोच करंटा. म्हणजे लहानपणी मुलं भांडाभांडी करतात, दिवसभर खेळत राहतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. माता पिता आणि त्यांचे शिक्षक त्यांना जागोजागी सांगत राहतात की अरे जास्त खेळू नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. पण काही केल्या ते अभ्यास करत नाही. पण नववीत दहावीत ते आले की 9वी पास झाल्यानंतर थोडी त्यांना जाण आल्यावर मुलं आपल्या खोलीत बसतात आणि अभ्यास करत बसल्यानंतर आई वडिलांनी जेवणाची वेळ झाली, या बस ये जेवायला ये बस म्हटलं तरी सुद्धा ते म्हणतात थांब जरा 5 मिनिटं माझं थोडं वाचायचं राहिलं. याचा अर्थ असा आहे की आत्मकृपा, किती आत्मकृपा झाली. आता मी अभ्यास केल्याशिवाय माझा तरणोपाव नाही हे त्याला कळतं. हे त्याला कळलं की आता माझं अभ्यासाचं वय आहे म्हणून अभ्यास केला पाहिजे हे त्याला कळालेलं आहे. आता सांगण्याची गरज संपलेली आहे. जेव्हा आपल्याला आरोग्य संपन्नता असते तेव्हा सगळे लोक सांगतात की व्यायामाला महत्त्व द्या, व्यायाम करा, अमुक करा, तमुक करा, सगळं सांगतात. पण आपण काही करत नाही, ना व्यायाम करत, ना आहारावर काही कंट्रोल करत. मग काही करत नाही, मग कुठली तरी एक इजा होते आणि मग डॉक्टर म्हणतात आपलं अनारोग्य प्राप्त होतं. आणि मग आपण व्यायामाकडे लक्ष दिलं नाही तर प्रकृती बिघडते. आणि मग काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं की त्यानुसार आपल्याला काहीतरी ऑपरेशन किंवा अजून काही करावं लागतं. आणि मग काही आपली तब्येत काही पुन्हा चांगली होत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे समर्थाने की तुम्ही ते सगळं प्राप्त केलं पाहिजे, कारण सद्गुण आहे. सद्गुणांना आम्ही स्वीकारलं पाहिजे. सद्गुणांशिवाय कीर्ती शिल्लक राहू शकत नाही, गुणांशिवाय मोठेपणा नाही. आणि ते संत गेले असतील तरी देहरूपाने तरी सुद्धा ते त्यांच्या गुणरूपाने त्या भुंग्याप्रमाणे ते आमच्यापर्यंत येतात आणि त्यांच्याऐवजी जो सुगंध आहे तो आम्हाला देऊन जातात. जसा फुलावर येतो, फुलाचा सुगंध पाहून त्याप्रमाणे सगळे सद्गुण जे आहेत ते आमच्यापर्यंत येतात, गुणच दूत होऊन जातात. आणि खरंच आहे ते गुण जेव्हा दूत होतात तेव्हा माझी कीर्ती तुमच्यापर्यंत आली पाहिजे, तेव्हा माझे सद्गुण तुमच्यापर्यंत पोचणार. एखादा चांगला महान मनुष्य असेल त्याची कीर्ती पसरवण्यासाठी फार काही काळाची गरज नाही, काही ॲडव्हर्टाईजची गरज नाही. उलट ॲडव्हर्टाईज त्याची जास्त असते, त्याच्या गुणांमध्ये काही प्रॉब्लेम असतो असंच कधी कधी वाटतं. काही ॲडव्हर्टाईजची गरज नाही. जर आपल्याकडे क्वालिटी चांगली असेल तर ते ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही, क्वालिटी पाहूनच लोक येणार. फक्त क्वांटिटी जास्त करून उपयोग नाही. मग त्याच्यामध्ये गुण कसा येईल, म्हणून चांगल्या गोष्टी आपोआप त्या सुगंधाप्रमाणे सगळीकडे पोचत जातात. वारा आला की सुगंधाला जा म्हणायचं कारण नाही, त्या वाऱ्याबरोबर आपोआप तो सुगंध निघून जातो आणि सर्वांपर्यंत जातो आणि सर्वांना प्रसन्न करतो. तसे सद्गुण आहेत, तसं समर्थ म्हणतात सद्गुण आहेत ते सगळ्यांकडे पोहोचले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात आम्ही सद्गुणी झालं पाहिजे. मग सद्गुणी होण्यासाठी आधी आम्ही काय करावं, काही नाही, आपल्या मनाला प्रसन्न करावं. आलस्य अवघाची दौडावा. काय म्हटलंय, आलस्य अवघाची दौडावा, यज्ञ साक्षेपी करा. मी माझ्या जीवनाकडे पाहिल्यानंतर खरंच मला असं वाटतंय की आयुष्यामध्ये जे प्राप्त करायला पाहिजे होतं ते कितीतरी पटीने मला प्राप्त झालं असतं. म्हणजे ते संख्येमध्ये मोजता येणार नाही. पण आत्मकृपा नव्हती. जेव्हा आत्मकृपा जन्माला आली त्यावेळेस आपलं वय जास्त झालं होतं, तरी सुद्धा प्रयत्नांची कास सोडू नये. कारण वेळ कधी वाया जात नसतो, वेळ कधी संपलेला नसतो. जिथून तुम्ही सुरू होता तो पहिला दिवस समजा.
100 वर्षांचं माणसाचं आयुष्य, माणसाला आयुष्य मिळालेलं आहे. आपल्यासाठी फक्त 25 वर्ष दिलीत, लक्षात घ्या. 100 वर्षांचं आयुष्य सांगितलेलं आहे. त्या 100 वर्षांपैकी 50 वर्ष झोपण्यात गेली. राहिलेली 50 वर्षांपैकी 25 वर्ष ही पोट भरण्यात गेली काम करण्यासाठी. राहिली किती तुमच्या हातात? काही बालपणात गेलं, काही म्हातारपणात गेलं. म्हणजे मोठ्या मुश्किलीने 10-15 वर्ष माणसाच्या हातात आहेत. म्हणून आम्ही आमच्या पैशाचा जसा संग्रह करतो तसा संग्रह आम्ही आमच्या वेळेचा केला पाहिजे. आणि त्या वेळेमध्ये आम्ही चांगली कामं केली पाहिजे. कारण पैसा जसा जमवणं कठीण आहे तसा वेळसुद्धा कमवणं कठीण आहे. आणि कमावलेला वेळ तो कुठे खर्च करायचा हे कळलं पाहिजे. जसा पैसा कमवलेला असतो तो पैसा कमी कमवला. आता पैसा मी कमवलेला आहे. 5 वर्ष मनुष्य फार काळजीने आम्ही बेगमी पैशाची पैसे जमा करतो, एखाद्या खात्यात टाकतो, दर महिन्याला टाकतो, न चुकता टाकतो. आणि 5 वर्ष दर महिन्याला 100 रुपये 5 वर्षानंतर आमच्याजवळ पैसे जमा होतात. आणि मग त्यानंतर समर्थ म्हणतात आहे असे दर महिन्याला करून 7-8 हजार रुपये जमा होतात. त्या 7-8 हजारामध्ये एकदम आमच्याकडे इतकं आपण खुश होऊन जातो की आता 8 हजार रुपयांचं काय करावं. मग तिथे जर विवेक असेल तर ते 8 हजार रुपये अशा कारणी लावले जातील की आयुष्याला आपल्याला अत्यंत उपयोगी राहतील. नाहीतर पैसे आलेत आणि गेले, काहीच कळत नाही. मजा करून घालवावे. 5 दिवसात जमा करायला किती वर्ष लागली आणि खर्च करायला किती वर्ष लागलं? वर्षसुद्धा नाही, 2 ते 3 तासात, अवघ्या 2-3 तासात आपण सगळं उडवून जातो. मग समर्थ म्हणतात त्याच्यासाठी आपल्याला ते ठरवून ठेवलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात मी दिवसाचा तासभर कोणाला देणार नाही. आम्ही म्हणतो ना की माझ्या बँकेचा 1 रुपया मी कोणाला देणार नाही, कारण तो मी माझ्या कष्टाने मिळवलेला आहे. तसा मी माझ्या आयुष्याला 1 तास मी माझ्या समर्थांना देणार आहे. तो मी अजून कोणालाही देणार नाही. नका देऊ, पण तो जो तुम्ही दुसऱ्याला देणार नाही आहात त्याच्यात तुम्ही काय करणार आहात? तर शिष्यांते एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीत. शिष्याने एकांतात बसलं पाहिजे. समर्थ म्हणतात शिष्याने एकांतात बसलं पाहिजे. अभ्यास म्हणजे 2 वेळची नित्य नियमाची उपासना केली पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे. ज्ञान वाढवलं पाहिजे, कला वाढवली पाहिजे. आणि यांनी आपलं जीवन धन्य केलं. त्यामुळे आपलं काय होतात? गुणसंपदा वाढवली पाहिजे, सद्गुण वाढवले पाहिजेत आणि यांनी आपलं जीवन धन्य केलं पाहिजे. किती सांगावं वारंवार. समर्थांना किती तळमळ आहे हो आपल्यासाठी. म्हणून समर्थ म्हणतात की आपण कृपा प्राप्त करा. इथे समर्थांनी तेच सांगितलंय, चातुर्य विना उंच पदवी कदापि नाही. मग चातुर्याची म्हणजे विद्वत्तेची, मोठेपणाची. या जगामध्ये जे लोक मोठे होऊन गेले त्यांनी किती वेळ खर्च केला कल्पना करा. आपण चरित्रात वाचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासासाठी 18 तास वेळ दिलेला आहे. चातुर्य विना उंच पदवी कदापि नाही. अध्ययन केलं, ज्ञान वाढवलं आणि म्हणून किंमत प्राप्त झाली. मेहनत केली, कष्ट केले. लाल बहादूर शास्त्रींचंच उदाहरण घ्या. मामाकडे राहून शिकले. अत्यंत गरिबी होती. शाळेत जात असताना पायात चप्पल सुद्धा नव्हती. नदी पलीकडे जायचं तर ज्या नावेत बसण्यासाठी 1 रुपया द्यावा लागत होता तो नव्हता. म्हणून पाण्यात उडी मारून पोहत जायचे आणि पलीकडे कपडे वाळवायचे. आणि समर्थ म्हणतात नंतर शाळेत पोचायचे. इथे तर कपडे ओले होऊ नये म्हणून छत्री आहे, रेनकोट असतो, सोडायला गाडी असते, तरी अभ्यास होत नाही. मेहनतीशिवाय पर्याय नाही. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपल्याला आयतं मिळालेलं आहे म्हणून आपले हातपाय हलत नाहीत. परंतु ज्यावेळी आपण स्वतःच कमवतो ना त्यावेळी आपल्याला त्याची किंमत खरी कळते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपल्याला बघा एक पाठ होता. मग तो पाठ त्याच्यामध्ये प्रोफेसर राममूर्ती असं नाव होतं. हा राममूर्ती नावाचा जो मुलगा होता अत्यंत गरिबाचा होता. काही त्याच्याकडे नव्हतं. आता काय करावं त्याला कळेना. म्हणून ते आपलं पोट कसं भरावं तर तो सर्कसेमध्ये गेला. सर्कसेमध्ये जाऊन त्याने काम केलं. त्याच्यामधून जे त्याला पैसे मिळायचे त्या पैशातून त्याने स्वतःचं शरीर चांगलं ठेवण्याचं ठरवलं. इतका व्यायाम केला, इतकी मेहनत केली आणि तो पुढे इतका प्रसिद्ध झाला. आणि म्हणून तो जगप्रसिद्ध म्हणजे शरीरयष्टी प्राप्त करणारा माणूस झाला की त्याने जगामध्ये कार्लेकर नावाची सुप्रसिद्ध अशी सर्कस त्याची होती. त्या कार्लेकर सर्कसमध्ये त्याने प्रवेश मिळवला आणि त्या कार्लेकर सर्कसमध्ये जाऊन त्याने काय काय प्रयोग केले म्हणजे मानवाकडून जे शक्य नाही ते प्रयोग त्याने करून दाखवले. काट्याच्या तप्तावर त्यांनी झोपावं, अंगातलं शर्ट काढून त्यावर भक्ती उभी करावी.
परंतु त्या काट्याचा एकही काटा दिसत नव्हता. जगप्रसिद्ध भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन त्याने प्रयोग केले. म्हणजे माणसाला काय पाहिजे आहे? ज्ञान पाहिजे तर ज्ञान मिळेल, धन मिळेल, जर धन मिळेल, शरीरिष्टी पाहिजे तर शरीरिष्टी मिळेल, सद्गुण पाहिजे सद्गुण मिळतील, कला पाहिजे ते सगळं मिळेल, फक्त तू मात्र स्वतःला प्रसन्न कर. म्हणून म्हटलंय मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. आणि म्हणून पुढे समर्थांनी सांगितले सद्गुणांची उपासना करा, सद्गुण गुण संपन्न व्हा, याचा आग्रह समर्थांनी धरलेला आहे. आणि म्हणून म्हटलंय ऐसे प्रचित येते मना, तरी का स्वहित कराना, सन्मार्ग चालता जना सज्जना मागे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी मनाला काय म्हटलेलं आहे, मनाला अशी प्रचिती येत असते, मग आपलं हित का साधून घेत नाहीत? सन्मार्गाने चाललं असता तर लोकात आणि सज्जनात मान्यता मिळेल आपल्याला. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने की आपल्याला माहीत आहे की अनेकदा सत्कृत्य केलं जातं आणि त्या सत्कृतीच्या बदल्यामध्ये त्याचा सत्कार केला जातो. ज्याचा सत्कार केला जातो तो माणूस त्याचा सत्कार केला जातो, त्याचं उत्तर आहे त्याने केलेल्या चांगल्या कामाचं. कोणाचं अभिनंदन आहे तर त्याच्या अंतरामध्ये असलेल्या सत्व गुणांचं अभिनंदन आहे. खरा सत्कार त्या गुणांचा आहे. आणि म्हणून समर्थाने आग्रह धरलेला आहे की तुम्ही गुणवंत व्हा. इतर प्राण्यांना गुणवंत होण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी ईश्वराने कुठे सोय ठेवलेली आहे. म्हणजे इतर प्राण्यांना आपली प्रगती करण्याची सोय नाहीच आहे, आपल्याला फक्त मानवाला आहे. म्हणून हजारो वर्षापासून जे प्राणी जसे आहे ते तसेच आहेत. बघा ना, कुत्रा तसाच आहे, मांजर तसंच आहे, काही बदल आहे का? नाही. पण मानवाला आपल्या प्रगतीचा विचार करता येतो, आपला उत्कर्ष करता येतो. आणि म्हणून आपण आपल्या उत्कर्षाचा विचार करून चांगल्या गुणांची जोपासना करावी. आणि जी वस्तू अनंत काळापर्यंत टिकते त्या वस्तूची किंमत जास्त आहे, जी लवकर नष्ट होते तिची किंमत कमी आहे. जर तुम्हाला पाहायचं झालं तर अशी अनेक उदाहरणं दिसतील तुम्हाला. जो कपडा जास्त दिवस टिकतो तो जास्त महाग असतो, जो लवकर खराब होतो त्याची किंमत कमी असते. मग जास्त महाग असतो तो लवकर खराब होतो. मग धातूंच्या तुलनेमध्ये सोन्याची किंमत जास्त आहे का? का जास्त आहे? तर सोन्यावर कशाचा परिणाम होत नाही, ते जास्त दिवस आहे तसंच राहतं. मग माणसाच्या दृष्टीने तोच विचार करा की माणूस तसा निसर्गतः जन्म झाल्यापासून तो देह ठेवेपर्यंत त्या 100 वर्ष आयुष्य त्याला दिलेलं आहे. पण त्या 100 वर्षामध्ये त्या माणसाने केलं काय? तर खाणं पिणं आणि झोपणं, खाओ पिओ मजा करो, एवढंच जर माणसाने केलं तर जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये काही फरक आहे की नाही हो? राहणार का फरक? नाही. उलट मी सुखी व्हावं, मी माझ्याबरोबर इतरांनाही सुखी करावं, इथे माणूस पण सिद्ध होतो. मी सुखी होणं हे सामान्य लक्षण आहे, माझ्याबरोबर मी इतरांना सुखी करणं हे विशेष आहे. आणि सत्वगुण जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही इतरांसाठी काही करण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. मी माझा विचार करतो आहे, इथे रजगुण आहे. मी माझाच विचार करतो आहे, तिथे तमोगुण आहे. आणि मी माझ्याबरोबर इतरांचा विचार करतो आहे, इथे सत्वगुण आहे. आणि म्हणून जे चिरकाल टिकणार आहे त्याचा विचार करा. गुण जे आहे ते चिरकाल टिकणारे आहे. म्हणून समर्थ म्हणतात गुण कधीच नष्ट होत नाही, ज्ञान नष्ट कधीच होत नाही, ते या जन्मीचं पुढच्या जन्मी सुद्धा उपयोगी पडतं असं शास्त्र सांगते. बालपणी आम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या गोष्टी म्हातारपणी सुद्धा आठवतात. तुम्ही वयस्कर लोकांना भेटा, त्यांना विचारा, ते म्हणतात की मला 3री मध्ये जी कविता होती ती माझी अजून पाठ आहे. काल जे ऐकलं ते माझ्या आठवत नाही, परंतु 3री मधलं. याचा अर्थ असा की बालपणी चांगल्या संस्कारांची गरज आहे. ते चांगले संस्कार जर असतील तर संबंध आयुष्य त्याचं सुखकर होतं. आणि म्हणून समर्थाने संस्कारांना महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून ज्ञानालाही महत्त्व दिलेलं आहे. आणि ते ज्ञान, तो संस्कार अनेक काळापर्यंत टिकतो. म्हणून समर्थ म्हणतात रूप आहे ते फार काळ टिकत नाही, पण ते दुपारच्या सावलीप्रमाणे आहे, कधी आपलं ढळून जाईल सांगता येत नाही. म्हणून रूपापेक्षा गुणांमध्ये जा, गुणांचं सांगतं म्हणजे रूपापेक्षा गुण जे आहेत ते अधिक टिकून राहतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे आम्हाला
का नाही हे आम्हाला कळतं, पण कळून सुद्धा त्याप्रमाणे आपण वागत नाही, म्हणजे कळून सुद्धा आपल्याला वळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात कळून न वळणं याला पडत मूर्ख असं म्हणतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, ऐसी प्रचित येते मना तरी का स्वित करेना, सन्मार्ग चालता जना सज्जना माने. मग ऐसी प्रचित येते म्हणा, हे आम्हाला अनुभवाला येतं आहे. कोणत्या गोष्टीत उंच पदवी आहे, कोणाला प्राप्त झाले, कोणाला प्राप्त होते, त्यांच्यामध्ये गुण आहेत त्यांना प्राप्त होते. मग याचा अर्थ त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा सन्मान हे जर आम्हाला माहीत आहे, तर आम्ही चांगल्या गुणांची का उपासना करू नये. ऐसे प्रचित येते म्हणा तरी का स्वहित कराना. अरे हे जर समर्थ म्हणतात असं जर आपल्याला प्रचितीला येतंय, तर तुम्ही स्वहित का करत नाही. म्हणून म्हटलंय, स्वहित माझे मजला कळेना, तुझ विन रामा मज कंठवेना. मग माझं स्वहित मला कळत नाही, माझं हित कशात आहे, आपला उत्कर्ष कशात आहे, आपल्याला खरं सुख कशात आहे, हे जोपर्यंत माणसाला कळणार नाही तोपर्यंत त्याची खरी प्रगतीच नाही. त्या प्रगतीची जागाच ती आहे की मला आज कळलं. मग कुठल्या कुठल्या गोष्टी कळल्या पाहिजेत. मी गुणसंपन्न झालं पाहिजे, मी कला संपन्न झालं पाहिजे, मी ज्ञान संपन्न झालं पाहिजे. मी या संपन्नतेबरोबर आपोआपच बाकी सगळ्या गोष्टी येतात. मग तो कीर्ती संपन्न होतो, धनसंपन्न होतो, लौकिक हाताचा चांगला राहतो, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. एक सुभाषित सुंदर आहे बघा, विद्या एकदा प्राप्त झाली की विद्येतून माणसाला नम्रता येते. मग विद्या विनयेने शोभते, विनयाने मनुष्य योग्य बनतो, योग्यतेमुळे त्याला धर्म दान पुढे त्याला सुख प्राप्त होतं. आणि म्हणून तुम्ही विद्या संपन्न व्हा, गुणसंपन्न व्हा. रूप लावण्य अभ्यासिता नाही, सहज गुणासी नचले उपाये, काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. अगांतुक गुण याचा अर्थ जे शिकून आम्हाला प्राप्त होतात ते गुण. लहान मुलं असतात बघा, लहान मुलं असतात त्यांना त्यांचा गळा चांगला असतो, त्यांना गाणं शिकवा. ज्यांचा गळा खरंच चांगला आहे त्यांना गाणं शिकवलं पाहिजे. गाणं आज शिकवलं तर ते उद्या उत्तम गायक होऊ शकतात. मग ते कधी कळलं पाहिजे हो, लहानपणी ते आपल्याला कळलं पाहिजे. मग तसं आपण त्याला गाणं शिकवलं पाहिजे, चांगल्या प्रकारे ताल त्याला ते वाद्य शिकवली पाहिजे, चांगला बोलायला शिकवलं पाहिजे, वक्तृत्व कला शिकवा. एखाद्या मुलाला चांगला अभिनय येतो त्याला नाट्य शिकवा, कला पहा. मग समर्थ म्हणतात त्याची कलेची चाचणी करा. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जशी चाचणी होते तशी. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पहिलं माझे अंगभूत असलेले गुण ओळखा आणि त्या गुणानुसार आपण त्याचे उपासक व्हा. आम्ही सारखं सारखं म्हणतो उपासनेला दृढ चालवावे, बुधे वसंतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सगळा सार सगळा श्लोकात त्या भरलेला आहे. ती उपासना आम्हाला चालवता आली पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की देह नेटके शृंगारिले, देहाला बाहेरून नीटनीटकं शृंगारलं, परी चातुर्य विन नासले, तरी अंगी चातुर्य नसल ते तरी काय होतं ते व्यर्थ ठरतं. म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थांनी. पुढे समर्थ म्हणतात आहे की जे देह नेटके शृंगारिले, शरीर चांगलं केलं, शरीर सतेज केलं, शरीर चांगलं केलं, शरीर समर्थ म्हणतात आहे शरीर त्याने सतेज केलं. देह नेटके शृंगारिले, परी चातुर्य विन नासले, गुणे विन साजरे केले भास्कर जैसे. मग शरीर चांगलं आहे केलं, शरीर सतेज सुंदर वस्त्रभूषण सज्ज केले, सगळ्यांना शरीर उत्तम सजवून ठेवलं असेल तरी त्याला काही किंमत नाही, फार किंमत नाही हो. लोक प्रथमदर्शनी पाहतील पण त्याच्या अंगी जर गुण नसतील तर त्याला बाजूला करतील. फूल चांगलं आहे, चांगलं म्हणून आपण हातात घेतो, पण जेव्हा त्याला त्याचा वास घेतला जातो त्यातून सुगंध मिळत नाही असं म्हटल्यावर ते ठेवून देतो. जसं भ्रमराला सुगंधाची गोडी आहे, रूपाची गोडी नाही, हे लक्षात घ्या. तसं माणसाला रूपाची गोडी नसावी, त्याला गुणांची गोडी असावी. कारण रूप हे नष्ट होणारं आहे आणि गुण हे टिकणारे आहेत. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं आहे परी चातुर्य विन नासले.
परी चातुर्य विना नासले, गुणे विना साजरे केले बाष्कळ जैसे. मग देहाला बाहेरून नीटनेटकं शृंगारलं तरी अंगी जर आमच्या चातुर्य नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. ते सगळं कसं आहे, व्यर्थ आहे. मग बाष्कळ माणसाच्या अंगी गुण नसताना त्याला समजावं ते तसं आहे असं समर्थ सांगतात आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे, शरीर उत्तम सजवलं पण चातुर्यच नाही. जसं एखादा चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जायचं असेल, चांगले शूज घातले, युनिफॉर्म घातला, टाय लावला, आपल्या पद्धतीने व्यवस्थित तो गेला, परंतु इंटरव्ह्यू देऊ लागला. त्यांनी सांगितलं, का हो तुमचं शिक्षण किती, तुमची डिग्री कोणती, तुम्हाला ते तुम्ही म्हणाल मी शिकलो नाही आहे पण माझे कपडे भारीचे आहेत, तर ते क्षमा करा म्हणतील आणि नोकरी देऊ शकत नाहीत असं म्हणतात. म्हणून समज म्हणतात लोक घरी धावत येतात. मग परी चातुर्य विना नासले आणि तुम्हाला घेऊन जातात. जर तुमच्यामध्ये गुण असतील तर घरी येणार ते, नाहीतर आपल्याला जावं लागतं त्यांच्याकडं. तरी लोक कोणी आपल्याला भाव देत नाही. याचं कारण काय? कारण समर्थ म्हणतात माणसाला किंमतच नाही आहे. किंमत कोणाला आहे तर त्याच्या अंगीभूत असलेल्या गुणांना किंमत आहे. नाहीतर सगळ्यांनाच हात पाय डोळे कान सगळ्यांनाच आहे. देह परमेश्वराने सगळ्यांनाच प्राप्त करून दिलेला आहे. मग प्रत्येकामध्ये याची भिन्नता का झालेली आहे? प्रत्येक मनुष्य वेगवेगळा का दिसतो आहे? कारण प्रत्येकाची किंमत कमी जास्त का आहे? तर याचं उत्तर आहे गुणांमुळे. जो गुणामुळे आहे त्याला उंच पदवी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात गुणे विना साजरे केले, गुणांशिवाय तो साजरा झाला बाष्कळ जैसे. गुणांशिवाय जर एखादा साजरा झाला असेल तर त्याला काही किंमत नाही. तसं समर्थ म्हणतात अंतरकळा शृंगारावी, नाना परी उमजवावी, संपदा मिळवून भोगवावी सावकास. म्हणून माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावे, नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावा आणि संपत्ती मिळवून सावकाश तिचा काय करावा, उपभोग घ्यावा. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे अंतरकळा, मन शृंगारलं पाहिजे, मन चांगलं झालं पाहिजे. अंतर म्हणजे मन, मनांतरी सार विचार राहो. अंतरापासून वैराग्य, वैराग्याचा अर्थ मन. त्या अंतरामध्ये त्या मनामध्ये चांगल्या गुणांची जोपासना झाली पाहिजे. ते मन चांगलं झालं पाहिजे. म्हणून त्या मनाला चांगलं करण्यासाठी संस्कारांची गरज आहे. आणि म्हणून म्हटलंय नाही निर्मळ जीवन, काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काय. म्हणून आमचं अंतःकरण म्हणजे मन हे सुद्धा चांगल्या गुणांनी नटलेलं असेल तर त्याला किंमत जगभर होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात अंतरकळा शृंगारावी. वरून वरून नाही, वरून वरून करून चालणार नाही, तो आतून शृंगारला पाहिजे. म्हणून म्हटलंय वरी चांगला अंतरी गोड आहे, तया मानवासी कोणीतरी शोधित आहे. काय म्हटलंय, खूप उत्तमाची उभी आहे. वरी चांगला अंतरी गोड आहे, वरी चांगला अंतरी, अंतरी कसा आहे, गोड आहे. तया मानवासी कोणीतरी शोधत आहे. कोणीतरी अंतरी चांगला आहे, बाह्यरूप पण चांगलं पाहिजे. बाह्यरूप याचा अर्थ नट्टापट्टा केला पाहिजे असं नाही, तो नेटनेटका असला पाहिजे. चांगले कपडे घातले पाहिजेत, व्यवस्थित राहावं, चार चौघामध्ये आपल्याला उठबस करायची आहे याची काळजी घेऊन तसं वागावं, हे बाह्यरूप आहे. परंतु जसं आम्ही वागतो आहे, जसं बोलतो आहे, तसं मन जर शुद्ध असेल तर त्याचा परिणाम त्याच्या वाणीवर होईल. तितकी वाणी शुद्ध राहील, त्या वाणीमध्ये तेवढी लाघवता येईल, तेवढी नम्रता येईल, तेवढं कारुण्य येईल, तेवढं प्रेम त्या वाणीमध्ये येईल. म्हणून अंतरी शृंगारणं म्हणजे गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात अंतरकळा शृंगारली, नाना परी मन समर्थ म्हणतात उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकास. माणसाजवळ अनेक संपत्ती असतात, त्यापैकी ज्ञान संपत्ती, गुणसंपत्ती या संपत्ती कायम स्वरूपी आहेत. ती चोर चोरूच शकत नाही, भावाभावात वाटणीच त्याची होऊ शकत नाही. एक गुणवान असेल तर दुसरा म्हणणार नाही की माझा गुण मला देऊ शकत नाही. त्या गुणांचा भारही माणसाला होत नाही. जसं आपले गुण जर इतरांना देण्याचा प्रयत्न केला, आपलं ज्ञान जर इतरांना देण्याचा प्रयत्न केला किंवा आपण तशा प्रकारे वागणूक केली तर तुमचे गुण अधिक वाढत जातात. तसं सोन्याला जितकं घासाल तितकंच त्याचं
सोनपण जे आहे ते काय होतं, प्रगट होत जातं. आणि म्हणून म्हटलंय, जितका त्याचा वापर होईल तितकी त्याला विशेष किंमत येतं. म्हणून चंदन नुसतं ठेवून चालत नाही, चंदन घासलं गेलं तरच सुगंध बाहेर पडतो. ते घासलं जाणं याचा अर्थ इतरांना देणं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रयत्न करीना सिकेना शरीर तेही कष्टविना. अरे काय माणसं आहेत, प्रयत्न केला पाहिजे, शिकलं पाहिजे. परमेश्वराने एवढा चांगला देह दिलाय, कान नाक डोळे दिले आहेत, योग्य वातावरण दिलं आहे, सर्व दिलेलं असताना तू काहीच करत नाही तर त्या मनुष्याला काय म्हणावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, शरीर तेही कष्ट विना. शरीर करत नाही, दे दे हरी पलंगावरी, झोपून राहतो, मिळेल का हो नाही भेटणार. मग प्रयत्न करी सिकेना शरीर तेही कष्ट विना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. म्हणजे जो काही प्रयत्न करत नाही, काही शिकत नाही, शरीरास काही कष्ट पडू देत नाही, उत्तम गुणही घेत नाही, तो सदा कसा असतो, चिडचिडाच असतो. म्हणून समर्थ म्हणतात, उत्तम गुण घेईना, उत्तम गुणही घेत नाही. असं जर तुम्ही करत नाही, असं का करता, सदा कोपी, राग पटकन येतो. समर्थ म्हणतात, अशांना काय म्हणावं. म्हणून म्हटलंय, आपण दुसऱ्यास करावे ते उसने सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. मग आपण दुसऱ्याशी जसं वागतो तशीच त्यांची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होते. आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्यालाही खूप त्रास सोसावा लागेल. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, शेवटी जे पेरेल ते उगवणार आहे. आम्ही इतरांना जर कष्ट दिले तर लोक आम्हाला कष्टच देणार. आम्ही इतरांना जर सुख दिलं तर लोक आम्हाला सुख देतात. आम्ही इतरांसाठी काही चांगलं करायचा प्रयत्न केला तर लोक आपल्याला चांगलं म्हणतात. फुकट माणसाला किंमत येत नाही हो, झिजावं लागतं. जववरी चंदन झिजेना तववरी तो सुगंध कळेना, चंदनाने वृक्ष नाना सगट होतो. मग इतर झाडं आणि चंदनाच्या वृक्षात काय फरक आहे. तसं तर जसं पाहिलं तर मुळात काही फरक नाही. त्याला पाला आहे, याला पाला आहे, त्याला खोड आहे, याला खोड आहे, काही फरक नाही. दोन्ही लाकडच आहेत. लाकडाला किंमत केव्हा येते, जववरी चंदन झिजेना, जोपर्यंत ते झिजत नाही तोपर्यंत माणसाचा देह प्राप्त झाला. म्हणजे इतरांसाठी झिजला तर त्याचा देह सार्थक होतो. त्या जळण्यापेक्षा झिजणं चांगलं. काही लोक म्हणतात गंजण्यापेक्षा झिजणं चांगलं. जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये अंतःकरणात चांगले गुण असतील तर इतरांसाठी ते वापरा. लोक तुमच्या त्या कृतीला पाहून सुद्धा प्रेरित होतात आणि त्यांना सुद्धा चांगलं काम करण्याची इच्छा होते. आणि म्हणून समर्थाने इथे आग्रह धरलेला आहे की तुम्ही चांगलं व्हावं, चांगले व्हा. न्याय वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. मग जो न्यायाने वागतो तो शहाणा आहे, जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाना असतो, आणि जो चतुर असतो तो चातुर्याच्या नाना खुणा जाणतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, खरी चतुर लोक म्हणजे ज्ञानी लोक. चतुर या शब्दाचा अर्थ गुणांशी जोडलेला आहे. चातुर्य हा गुण आहे. आणि म्हणून चांगले गुण घेण्याचं काम चांगले लोक करतात. गुणांची किंमत होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, गुणांची उपासना करा. गुण असतील तर गुणवान लोक कळतात. बलवान असेल तर समोरच्याचे बल कळते. म्हणून आम्ही गुणवान झालं पाहिजे, इतरांचे गुण संपादन केले पाहिजेत. आणि म्हणून समर्थ इथे आग्रह धरतात की जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य. मग जी गोष्ट अनेकांना मान्य असते ती सर्वमान्य ठरते, आणि या उलट जे अनेकांना मान्य नाही ते व्यर्थ ठरते, निंद्य ठरते. म्हणून समर्थांनी ज्या कृती जननिंद्य आहेत, लोकांनी ज्याला नावं ठेवलेली आहे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. जे जनाने वंदन केलेले आहे अशा गोष्टी आपण मनापासून करा. जे जननिंद्य आहे ते करू नका. चांगल्या गुणांची उपासना करा, आणि त्यामुळे तुम्ही मोठे होणार नाही तर आमचं संपूर्ण राष्ट्र मोठं होणार आहे. या राष्ट्राला तुमची गरज आहे. म्हणून बालकांकडे लक्ष द्या. आपल्या घरात असलेली लहान मुलं ही पुढच्या राष्ट्राची संपत्ती आहे, हे कधीही विसरू नका. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, लोक आपणासी ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान व्हावे ऐसे करावे. मग लोक आपणावर प्रसन्न होत अथवा आपल्या विरुद्ध जावोत, ज्या योगे आपल्याला समाधान वाटेल तेच करावं. समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्रे मोडे बरेपण. अहो काहो कारे अरे कारे, जनी ऐकी जे तकिरी,
की रे कळत असताच कारे निकामीपण. मग आपण अहो असं सन्मानाने संबोधलं तर काहो असं आपल्याला संबोधलं जातं, आणि आपण अरे म्हटलं तर कारे हे प्रत्युत्तर मिळतं. मग असं हे लोकात ऐकू येतं, आपल्याला दिसतं, तरी कळत असून आपण अयोग्य वर्तन का बरं करावं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, चातुर्ये शृंगारे अंतरे वस्त्रे शृंगारे शरीरे दोहीमध्ये कोण थोर बरे पहा. मग समर्थाने इथे म्हटलेलं आहे, एखाद्याने चातुर्याने अंतरंग सजवतो, दुसरा कुणी उत्तम वस्त्र धारण करून शरीर शृंगारतो. या दोघांमध्ये थोर कुणाला म्हणावं हे विचार करून आपल्याला समजावं. कारण नुसतं शरीर सजवून उपयोग नाही. आपल्यामध्ये असलेल्या अंतरंग, आपल्या ज्या अंतर्मनामध्ये जे गुण आहेत, आपलं अंतर्मन आहे ते कसं आहे त्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणून म्हटलंय चातुर्य शृंगारे अंतर वस्त्रे शृंगावे शरीर दोहीमध्ये कोण थोर बरे पहा. मग अरे म्हटल्यावर कारे समोरून येणार. आपण जर अहो म्हटलं तर काहो म्हणणार. मग आपण मान दिला तर मान देणार, नाही दिला तर नाही देणार. मग आपण जसं दुसऱ्याला देणार तसंच आपल्याला पुन्हा भेटणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना. मग चांगलं खावं, चांगलं जेवावं, चांगलं खावं, चांगलं जेवावं, उत्तम वस्त्र ल्यावे, उत्तम वस्त्र नेसावे, सर्व लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी वासना इच्छा सर्वांनाच असते हो. कोणाला वाटतं की आपल्याला लोकांनी वाईट म्हणावं? प्रत्येकाला वाटतं की मला लोकांनी चांगलंच म्हणावं. त्यासाठी चांगलं म्हणण्यासाठी नुसतं शरीर सजवून उपयोग नाही. आपलं अंतर्मन हे आपण न सांगताही लोकांना कळालं पाहिजे की आपलं अंतर्मन किती शुद्ध आहे. आपण चांगला विचार करायला लागलो की हळूहळू आपलं मनही, आपलं देहही सुंदर होऊन जातो, आणि आपल्या अंतरंगातलं जे तेज आहे ते आपल्या तोंडावर सहज उपलब्ध होतं. म्हणजे सहज ते आपल्याला प्राप्त होतं. ते आपल्याला ओढून ताडून हसायची गरज लागत नाही. ते आपलं जसं अंतर्मन आहे तसं आपलं बाह्यमन जे आहे ते खुलणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, बाह्याकार शृंगारिले तेने लोकांच्या हातासी काय आले चातुर्य बहुतांशी रक्षिले नाना प्रकारे. मग बाहेरून शरीराला शृंगारलं त्यामुळे लोकांचा काय फायदा झाला? चातुर्याने अनेकांचं नाना प्रकारे रक्षण करता येतं. म्हणून म्हटलंय, बरे खावे बरे जेवावे, चांगलं खावं, चांगलं जेवावं, बरे ल्यावे बरे नेसावे, उत्तम वस्त्र नेसावं, सर्व लोकांनी समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना. सर्व लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी वासना इच्छा ही सगळ्यांना, प्रत्येक मानवाला आहे. पृथ्वीचा प्रत्येक मनुष्य जो आहे त्याला वाटतं की आपल्याला मनुष्याने सगळ्यांनी चांगलं म्हणावं, चांगलं आपण दिसावं सगळ्यांमध्ये, असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून पुढे म्हटलंय, तने मने झिजावे तेने भले म्हणून घ्यावे उगेची कल्पितासी नावे लागेल पुढे लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी. मग तने मने झिजावे, शरीराने मनाने जो लोकांसाठी झिजतो, कष्ट करतो त्याला लोक भलं म्हणतात. उगीच काहीच करता जो बसून कल्पना करीत राहतो त्याला शिनावे लागते. म्हणून उगेची कल्पना शिनावे लागेल पुढे. लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी. म्हणजे लोकांचं एखादं काम अडलेलं असतं ते त्याच्यामध्ये पूर्ण होतं, आणि ज्याच्याकडे आपल्याला कामासाठी लोक सहज आकर्षित होतात. म्हणजे समर्थ म्हणतात, चांगल्या गुणांची तुमच्या प्रशंसा होणार आहे. ते चांगले गुण आहेत ते प्रगटच होणार आहेत, कुठेही लपून राहणार नाही. ते गुण एक ना एक दिवस कधीतरी प्रगट होणार आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये. हे तो प्रगटची आहे पाहिल्या विन कामा नये समजणे हा उपाय प्राणी मात्रांसी. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, म्हणून दुसऱ्याच्या घरी कोणतेही हलकं काम आपणही सुखी व्हावे. म्हणजे दुसऱ्याच्या घरी आपण समर्थ म्हणतात म्हणून दुसऱ्यास सुखी करावं, दुसऱ्याला सुखी करण्याचं काम आपण केलं पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांना सुखी केलं
बघा, एखादा माणूस हसला तर आपल्याला मनापासून खूप चांगलं वाटतं. तोही हसत हसत आपलं सगळं दुःख काही वेळेपुरती, काही क्षणापुरती, काही तासापुरती विसरून जातो आणि आपल्यामध्ये रममाण होतो. मग दुसऱ्याला सुखी करता आलं पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, आपण स्वतःही त्याच्यासोबत सुखी होणार आणि दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल सोय. आणि जर समर्थ म्हणतात तसंच उलट विरोधाभास आहे. जर आपण दुसऱ्याला कष्ट दिले तर आपल्यालाही कष्ट होणार आहे, आपल्यालाही कष्ट सोसावं लागणार आहे. म्हणून दुसऱ्याला सुख द्यायचं तरच आपल्याला सुख प्राप्त होते. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, हे तो प्रगटची आहे पाहिल्या विन कामा नये, पाहिल्या विन कामा नये समजणे हा उपाय प्राणी मात्रांसी समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष. मग हे तो प्रगटची आहे. नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलंही काम नीट होत नाही. पाहिल्या विना कामाने ही गोष्ट प्रगटच आहे. आणि म्हणून समजणे हा उपाय प्राणी मात्रांशी. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणे हा सर्व प्राणी मात्रांसाठी खरा उपाय आहे. समजणे आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंट पुरुष. मग जे कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात ते पुरुष भाग्यवान आहेत. याशिवाय जे इतर असं करत नाही ते करंटे आणि भाग्यहीन आहेत. म्हणून पुढे म्हटलंय, जितुका व्याप तितुके वैभव वैभवासारिका हाव भाव समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे. मग जितका व्याप आपण वाढवू त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते आणि जसं वैभव प्राप्त होईल तसं त्याचं बोलणं वागणं असतं. आणि म्हणून नीट समजून वागणे हाच यासाठी उपाय आहे. आणि पुढे दिलेला आहे, आळसे कार्यभाग नासतो साक्षेप होत होत होतो दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा. मग कुठल्या गोष्टीत आळस केला तरी कार्य होत नाही. कुठल्याही गोष्टीत आळस केला तर कार्य होतं का? नाही, ते कार्य संपन्न होत नाही. आणि म्हणून सतत प्रयत्न करीत राहिले की कार्य सिद्धीस जाते. ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत असता ज्याला कळत नाही त्याला शहाणं कसं म्हणावं. म्हणून म्हटलंय, मित्रीकरिता होते कृत्य वैरकरिता होते मृत्य बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे. म्हणून कुणाशी मैत्री केली की आपलं काम होतं आणि या उलट कुणाशी वैर केलं तर मृत्यू ओढवतो. मी जे सांगतो ते खरं की खोटं ते शोकत्यानी ओळखावं असं समर्थ म्हणतात. आपणास शहाणे करू नेणे आपले हित आपण नेणे जनी मैत्री राखो नेणे वैर करी. जो स्वतःला शहाणा करत नाही, करू शकत नाही, ज्याला आपला स्वतःचं हित कशात आहे हे कळत नाही, लोकांशी मैत्री कशी करावी हेही कळत नाही, जो लोकांशी वैर करतो असा जो कोणी असतो ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान तयापासी समाधान कोण पावे. मग असा जो कोणी असतो त्याला अज्ञानी म्हणावं. त्याच्यासाठी समाधान कोणाला लाभेल, त्याच्यापाशी कोणाला समाधान मिळणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत राहिला बहुतांमध्ये एक कला येश कैचे. मग असा जो कोणी असतो त्याला अज्ञानी म्हणावं. त्याच्यासाठी समाधान कसं मिळेल. आणि असा जो कोणी एकटा पडून सर्वांशी भांडत राहतो त्याला चार चौघांमध्ये यश कसे मिळणार. आणि म्हणून म्हटलंय, बहुतांचे मुखी उरावे बहुतांचे अंतरी भरावे उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रांसी. मग म्हणून अनेकांना मदत करून नाव कमवावं, अनेकांच्या अंतःकरणात स्थान मिळवावं, उत्तम गुणांच्या योगे प्राणी मात्रांना विवेकी करावं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. मग लोकांनी शहाणं करावं, पतित असतील त्यांना पावन करून घ्यावं आणि जगात भगवत भजन वाढवावं असं समर्थ सांगत आहेत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.